टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने भाविक यायला आता सुरुवात झालेली आहे। संपूर्ण पंढरी नगरी खरं तर गजबजून गेलेली आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर 8 फेब्रुवारीला माघी एकादशीचा सोहळा खरं तर संपन्न होणार आहे। यासाठी जवळपास 5 ते 6 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। आपण बघू शकतो की आता विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही गोपाळपूर येथील पत्राशेडपर्यंत गेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर प्रशासनाने भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं अशी चोख व्यवस्था खरं तर मंदिर प्रशासनाने करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर जवळपास 10 पत्राशेड खरं तर मंदिर प्रशासनाने तयार केलेले आहेत। कुठलाही ऊन वारा पावसाचा भाविकांना त्रास होण्याची व्यवस्था खरं तर मंदिर प्रशासनाने केली। मंदिर समितीचे सदस्य गहिनीनाथ महाराज आता आपल्याबरोबर काय सांगता येईल माऊली, कशा पद्धतीने व्यवस्था केली? अतिशय मंदिर समितीने छान व्यवस्था केली गेलेली आहे। आपण पाहताय पहिला सुरू पत्राशेड क्रमांक 6 आपण उभे केले होते, पण भाविकांची गर्दी लक्षात घेऊन आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून पत्राशेड क्रमांक आपण 10 पर्यंत उभे केले गेलेले आहेत। उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पंख्याची व्यवस्था केली आहे, कूलरची व्यवस्था केलेली आहे। विशेष म्हणजे दरवेळेस आपत्कालीन व्यवस्थेला एकच दरवाजा असतो, पण यावेळेस मंदिर समितीने 2 बाजूने व्यवस्था दरवाजे ठेवून ताबडतोब बाहेर पडायची व्यवस्था केली गेलेली आहे। दरवेळेस तुमचे विश्राम कक्ष यावेळी जास्तीत जास्त ठेवलेले आहेत आणि मध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून जास्त रक्षक दरवेळेसपेक्षा आपण नियुक्त केली गेलेले आहेत। विश्राम कक्षाची इथं निर्मिती केलेली आहे, शौचालयाची निर्मिती शौचालय इथं। महापूजा किती वाजता होणार आणि कोणा जास्त होणार? यंदाची महापूजा मंदिर समितीच्या विश्वस्ताकडूनच महापूजा होईल। ती महापूजा आज रात्री ठरेल कुणाच्या हस्ते करायची। किती भाविक येतील असा आपण अंदाज व्यक्त केला आणि मिनिटाला सध्या किती भाविक दर्शन घेतात? अंदाजा माझ्या हिशोबाने 5 लाख लोक या वारीला येतील। लोकांचा प्रशासनाचा अंदाज आहे की 4 ते 5 लाख लोक या वारीला दर्शनाला येतील। आणि दर्शनाच्या पंढरपुरात तुम्हाला माहितीच आहे वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत। कोणी मुखदर्शन घेतं, कोण नामदेव पायरीचं दर्शन घेतं, कोण कळस दर्शन घेतं, पण जास्त भाविक चरण दर्शनाला आज येत असतात। मिनिटाला 40 ते 50 लोक एक चरण दर्शन घेत असतात। एकंदरीत सगळी तयारी आता पूर्ण झाली। मंदिर समितीनं पूर्ण व्यवस्था अतिशय चोख केलेली आहे। प्रशासन अतिशय सज्ज आहे। कलेक्टर साहेब असतील, इथले उपप्रांत असतील, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी असतील, मंदिर समितीचे व्यवस्थापक असतील व सर्व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यापासून सगळेजण कामाला लागलेले आहेत। आणि विशेषतः यावेळेस स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न झालेला आहे। वारकरी हा केंद्रबिंदू आहे, दर्शनाला प्राधान्य दिलेलं आहे। दर्शन किती सुलभ होईल याची मंदिर समिती प्रयत्नशील आहे। एकंदरीत माघी एकादशी या सोहळ्याची तयारी आता मंदिर प्रशासनाने पूर्ण झालेली आहे। मिनिटाला 45 ते 50 भाविक दर्शन करतील अशी व्यवस्था तर मंदिर प्रशासनाने करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे 10 पत्राशेड उभे केलेले त्यामध्ये भाविकाला पिण्याचं पाणी असेल, त्याचबरोबर विरंगुळा म्हणून मोठमोठे स्क्रीन देखील लावलेले, त्या स्क्रीनच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन देखील भाविकांना दिलं जात आहे। अशी सगळी चोख व्यवस्था तर मंदिर प्रशासनाने करण्यात आलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।